वळूयात पुढच्या बातमीकडे। शिवसेनेच्या बैठकीची जोरदार तयारी सुरू आहे। शिंदेंच्या नेतृत्वामध्ये रामटेक बंगल्यावरती या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। शिवाय आगामी मुंबई पालिकेच्या निवडणुकांसंदर्भात देखील चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिंदेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे। या बैठकीची जोरदार तयारी सुरू आहे। रामटेक बंगल्यावरती ही बैठक होणार असल्याचं समजतंय। तर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या बैठकीदरम्यान चर्चा होणार आहे। शिवाय मुंबई महापालिकेसंदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत आणि आता पालिकेच्या निवडणुकांचे वेध लागलेले आहेत। त्यामुळे या बैठकीदरम्यान मुंबई पालिकेच्या निवडणुकांसंदर्भात रणनीती ठरू शकते। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात देखील चर्चा होणार आहे। शिवसेनेच्या बैठकीची जोरदार तयारी सुरू आहे। शिंदेंच्या नेतृत्वात रामटेक बंगल्यावरती या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेला 13 जागा मिळणार आहेत। 13 मंत्री 13 आमदार हे शिवसेनेचे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत आणि याच मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात या बैठकीदरम्यान चर्चा होईल। कोण कोण मंत्री शपथ घेतील हे देखील या बैठकीदरम्यान ठरण्याची शक्यता आहे। शिवसेनेच्या या बैठकीची जोरदार तयारी केली जाते। रामटेक बंगल्यावरती ही बैठक होणार आहे। शिंदेंच्या नेतृत्वामध्ये या बैठकीचं आयोजन रामटेक बंगल्यावरती करण्यात आलेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। शुभम, शिवसेनेची बैठक होणार आहे। शिंदेंच्या नेतृत्वामध्ये कोणकोणते मुद्दे या बैठकीदरम्यान चर्चिले जाण्याची शक्यता आहे? जान्हवी, आपण बघू शकतो की निवडणुका झाल्यानंतर शिवसेनेची ही पहिलीच पक्षाची बैठक जी आहे आज होत आहे। मुंबई महानगर बैठक अशा पद्धतीत जे आहे या बैठकीला नाव देण्यात आलेलं आहे। स्वतः एकनाथ शिंदे काही वेळात या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि सर्व पदाधिकारी आणि नेते मंडळी जे आहेत त्यांना संबोधन करणार आहेत। या ठिकाणी जे आहे आता सर्व आमदार, माजी आमदार, आत्ताचे आमदार देखील, खासदार देखील जे आहेत आता पोहोचण्यास जी आहे सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्याने हा मुद्दा असणार आहे की येत्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणकोणते नाव जे चर्चेत आहेत, कोण इच्छुक आमदार आहेत मंत्रिमंडळासाठी, यांच्याबद्दलची चर्चा पहिली होणार आहे आणि त्यानंतर मात्र येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल देखील चर्चा होणार आहे, अशी माहिती जी आहे ती आपल्याला मिळत आहे। जान्हवी, अगदी शुभम, आपण पाहिलं की दिल्लीमध्ये मुख्यमंत्री आहे, शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवारही तिकडे आहेत आणि मंत्रिमंडळाचा एकूणच विस्तार पाहिलं तर जवळपास वर्चस्व हे भाजपाचंच दिसून येते। शिवाय गृह खातं देखील भाजपाकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र आतापर्यंत आपण पाहिलं शिंदेंचा आणि एकूणच शिवसेनेचा कल जो आहे किंवा आग्रह जो आहे तो गृहमंत्री पदासाठी राहिलाय। अर्थातच जान्हवी, आपण जसं सांगितलं त्याच अनुषंगाने एक महत्त्वाची बैठक जी आहे आता वर्षा निवासस्थानी देखील होत आहे। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अवघ्या काही वेळ आधीच जे आहेत वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। एक महत्त्वाचा आणि मोठा निरोप जो घेऊन आहेत त्या ठिकाणी आले आहेत चंद्रशेखर बावनकुळे हे काल दिल्लीमध्ये होते सर्व भाजपच्या नेत्यांसोबत। तिकडनं ते आल्यानंतर त्यांनी प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी जे आहेत वर्षा निवासस्थानी पोहोचले आहेत। त्यामुळे नेमकं कालच्या दिल्लीच्या बैठकीत काय झालं हे सर्व त्यांना सांगण्यासाठी आणि महत्त्वातून केंद्रातून आलेला निरोप काय आहे शिंदेंचा तो निरोप घेऊन ते पोहोचलेले आहेत। आणि त्याच ही जी भेट आहे बावनकुळे आणि एकनाथ शिंदे, याच भेटीनंतर आता एकनाथ शिंदे काही वेळात या ठिकाणी रामटेक या बंगल्यावर येणार आहेत। दीपक केसरकर यांचं शासकीय निवासस्थान जे आहे या ठिकाणी। त्यामुळे आधी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट होणार आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंनी इथे येऊन शिवसेनेमधील सर्व नेत्यांची भेट घेणार, असा एक कुठेतरी एक मुद्दा जो आहे, महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो चर्चेला जाऊ शकतो या ठिकाणी। आणि जसं आपण सांगितलं अनेक महत्त्वाच्या खात्यांसाठी शिंदे जे आहेत आग्रही होते आणि काही खात्यांसाठी जे आहे त्यांना आश्वासन देखील देण्यात आलं होतं की तुमच्याकडे देण्यासाठी आम्ही विचार करू। त्यामुळे पुढच्या 2 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होईल याबद्दल कुठलाही आता प्रश्न जो आहे तो असा नाही आहे। येत्या 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार आणि त्यानंतरच नागपूरमधील अधिवेशन जे आहे ते होणार।
जानवे. अगदीच या बैठकीकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास धन्यवाद.